दादा अजितदादा पवार हे अजब रसायन होतं. शरद पवारांचा पुतण्या या अर्थाने त्यांच्याकडे कुतूहलाने पाणी संपल्यानंतर हा माणूस दिसू लागतो. काकांची पुण्याई हा याचा राजकारणातील एकमेव आधार नाही हेही आपल्याला जाणवू लागतं आणि हे व्यक्तिमत्व काकांपेक्षा पूर्णांशाने वेगळं आहे हेही उमगू लागतं. राजकारणाबाबत विशेषतः काँग्रेस परंपरात वाढलेल्या बहुजन समाजातील पुढारी मंडळीबाबत मध्यमवर्गीयांनी पांढरपेशा समाजाने आणि विचारवंतांनी पूर्वग्रह ठेवून विशिष्ट प्रतिमा तयार करून घेतलेली असते. अशा रूढ प्रतिमेत अजित पवार कुठंच बसत नाहीत. त्यांच्या आगेमागे कधीच झिलकऱ्यांच्या झुंडी तुम्हाला दिसणार नाहीत. एखादा कार्यकर्ता उगाच स्तुती करायला लागला तर त्याला चार चौघात प्रसंगी असभ्य भाषेत फटकारणारा नेता महाराष्ट्रात सध्या तरी दिसत नाही. लाळघोट्या खुशमस्करांच्या गाजर गवतात हिंडणाऱ्या पुढाऱ्यांमध्ये म्हणूनच अजितदादा खूपच उठून दिसतात. हा माणूस केवळ कार्यकर्त्यांना फटकारतो असे नाही, तर पुढे पुढे करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही त्यांचा शाब्दिक प्रसाद मिळतो. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांच्याबद्दल उर्मट उद्धट असा प्रचार चालू झाला. आपल्या काकांबरोबर काम केलेल्या ज्येष्ठ मंडळाचाही हा कालचा पोरगा अपमान करतो असा प्रचार सुरू झाला. या प्रचाराचा अजित पवारांना त्यांच्या कारकिर्दीच्या प्रारंभी मोठा फटका बसला. चंद्रराव तावरेंसारखा पवारांबरोबर काम केलेला पुढारी 1996 मध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलच्या विरोधात उभा ठाकला. त्या निवडणुकीत अजित पवारांचं पॅनल पराभूत झालं. बारामतीच्या भूमीवर पवार घराण्याचा हा पहिला आणि कदाचित शेवटचाही पराभव. या पराभवाला अजित पवारांच्या स्वभावाविषयी उठवल्या गेलेल्या वावड्या हेच प्रमुख कारण होतं. मंत्रालयात किंवा सर्किट हाऊसमध्ये पत्रकारांच्या कोंडाळ्यात गप्पा छाटताना हा माणूस कधी दिसत नाही. काही मुरब्बी म्हणून घेणारी राजकारणी मंडळी पत्रकारांना हाताशी धरून आपल्याला सोयीस्कर अशा बातम्या पेरण्यात धन्यता मानत असतात. अजित पवार अशा राजघराण्यांच्या पंथातील नाहीत. पत्रकारांकडे ते स्वतःहून गप्पा मारायला आले आहेत असं कधीच घडत नाही. पत्रकारच त्यांच्याकडे आले तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नालाच उत्तरं द्यायची आणि आपल्या कामाला निघायचं हा त्यांचा खाक्या. पत्रकारांबरोबर गप्पा आणि अन्य मैफिलींवर रंगवणे हे यांच्या स्वभावात बसत नाही. निगरगट्ट लोकशाहीकडून निगरगट्ट नोकरशाहीकडून कामे करून घेण्याची त्यांची हातोटी एखाद्या मॅनेजमेंट गुरूला शोभणारी आहे. आपत्कालीन प्रसंगात कसं काम करावं याचा वस्तुपाठच त्यांनी काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात मांढरादेवी दुर्घटनेवेळी घालून दिला होता. मांढरादेवी यात्रेत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत 300 पेक्षा जास्त माणसं मरण पावली होती. त्यावेळी हे मृतदेह दुर्घटनास्थळावरून वाईमध्ये आणणे हे मोठं आव्हानाचं काम होतं. याचं कारण वाई मांढरादेवी हे अंतर 32 किलोमीटर, पण त्यातील 27 किलोमीटर अंतर हा घाटरस्ता असल्याने अतिशय दुर्गम होता. दुर्घटनेमुळे मंदिर परिसरातील भाविक खाली पळत येत होते. त्यामुळं घाटात एकच गर्दी झालेली. या गर्दीतून मृतदेह खाली आणणे मोठे जिकिरीचे काम होते. पण अजित पवारांनी घटनास्थळावरून सरकारी आणि कार्यकर्त्यांची यंत्रणा अशा पद्धतीने कामाला लावली की 2 ते 3 तासात एवढे मृतदेह वाईमध्ये आणले गेले. वाई येथून मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करण्यासाठी वाहन व्यवस्था करणे हे सारे निर्णय अजित पवारांनी अत्यंत जलद गतीने घेतले. दुर्घटनास्थळी 2-4 दिवसांनी भेट देणारे अनेक पुढारी मंत्री महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रसंगात अजित पवारांचा कामाचा झपाटा आणि संवेदनाशीलता उठून दिसली. चांगल्या कामासाठी कौतुकाची थाप देताना हा माणूस पक्षीय दृष्टिकोनाबाहेर जाऊन विचार करतो याचा अनुभव बारामतीकरांनी घेतला आहे. बारामतीत जनहित प्रतिष्ठान या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थेद्वारे शाळा चालवली जाते. या शाळेचा 10वीच्या पहिल्या परीक्षेत 100% निकाल लागल्यावर अजित पवारांनी प्रवार प्रतिष्ठानतर्फे या संस्थेला
25 लाख रुपयाची देणगी देऊन टाकली. एका कार्यकर्त्यानं ही संस्था संघवाल्यांची आहे असे निदर्शनास आणून दिले. तेव्हा संस्था संघाची असली तरी चांगले काम करते ना, मग मी मदत देणारच, असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं. हा माणूस कधी हसत असेल का असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यांच्या संभाषण शैलीमुळे त्यांच्यामुळे दरारा आणखीनच वाढतो. पण या माणसाच्या मनात एक हळवा कोपराही आहे आणि दुसऱ्याची काळजी करण्या एवढी संवेदनाशीलता सुद्धा आहे. याचं प्रत्यंतर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना आलं. 23 जून 2007 रोजी प्रतिष्ठानच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात झाला. या अपघातात 2 विद्यार्थी ठार झाले आणि 2 विद्यार्थी जखमी झाल्या. या अपघाताची माहिती कळताच अजित पवारांनी तातडीने यंत्रणा कामाला लावून जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळवून दिले. एवढेच नव्हे तर विद्यार्थिनींवर शस्त्रक्रिया होईपर्यंत ते जातीने रुग्णालयात थांबून राहिले. हा होता मी लिहिलेला लेख. हा लेख 13 नोव्हेंबर 2009 रोजी लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाला होता. आणि आता अजितदादांच्या दुःखद निधनानंतर आज जे वाटलं, दादा कसा आहेत दादा. महापालिका निवडणुकीत काकांच्या छायेतून बाहेर आलेले दादा दिसले. अजित पवारांकडे काकांसारखी माणसे जोडण्याची, नाना मार्गाने ती उपकृत करून बांधून ठेवण्याची कला नाही, फरडे वक्तृत्वही नाही. पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित पवारांनी थेट लोकात जाणं सुरू केलं. पूर्वीही ते जनता दरबार घ्यायचे, पण आता पुण्यासह अनेक शहरात अजित पवार कार्यकर्त्यांना घेऊन सामान्य माणसाच्या तक्रारी सोडवत असल्याच्या बातम्या सातत्याने झळकू लागल्या. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत ते राज्यभर हिंडले. आता राजकारणात टिकायचं असेल तर जिल्ह्यातले सुभेदार सांभाळण्याबरोबरच काम करणारा राज्यकर्ता अशी प्रतिमा सामान्य माणसात तयार करण्याच्या मागे अजित पवार लागले होते. भविष्यात राजकीय गणितांची फेरमांडणी झाली तरी त्या पटावरून आपण बेदखल होऊ नये हे ओळखण्या एवढे व्यावहारिक शहाणपण अजित पवारांकडे नक्की होते. आता काकांच्या सावलीतून बाहेर पडून काकांच्या समर्थकांना आपल्याकडे येण्यास भाग पाडले पाहिजे हेही ते ओळखून होते. पुण्यात, पिंपरीत आपली थोडीफार ताकद आहे, ती कमी होऊ नये यासाठी त्यांना स्वतंत्र लढावेच लागणार होते. तसे ते लढले. आव्हानाला पाठ दाखवत पतली गलीतून सटकण्याऐवजी पदरात आहे ते कायम ठेवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यांच्या काटेवाडीला स्वच्छतेचा गाडगेबाबा पुरस्कार मिळाल्यावर त्यावर लेख लिहावा असा विचार आला. मी दादांशी संपर्क साधला. ते सगळं काम आमच्या बायकोनं केले, मी थोडीफार मदत केली तिला, त्यामुळं तिलाच विचारा, त्यात माझं नाव टाकू नका. आमच्या सुनील मुसळेंना बोलायला सांगतो तुमच्याशी, असं सांगून त्यांनी फोन ठेवला. त्यांच्याशी फार भेटी झाल्या नाहीत, पण ज्या झाल्या त्यातून आरपार मनाचा माणूसच दिसला. जगाला दाखवण्यासाठी एक चेहरा, खाजगीत वेगळं बोलणं असला त्यांचा स्वभाव नव्हता. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील होणार की नाही याचा निर्णय लांबला होता. त्यावेळी पत्रकार परिषदेत फडणवीस आणि शिंदेच्या शेजारी बसून माझं तर ठरलंय, मी तर शपथ घेणार आहे, शिंदेचं त्यांचं त्यांना विचारा, असं दादा इतक्या सहजपणे बोलून गेले की पत्रकार परिषदेत हास्यस्फोट झाला. अशा दिलखुलास आणि बेधडक अजितदादांचं अचानक जाणं मनाला चटका लावून गेलं.